नगर परिषदेत एकामेकांसमोर उभे ठाकलेले हेच पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मात्र एकत्र आले आहेत। सिंधुदुर्गातील प्रचार सभेतून शिवसेना नेत्यांनी नितेश राणेंचं कौतुक केलंय। यावेळी महायुतीच्या समन्वयामध्ये गालबोट लागलं नाही याचं श्रेय नितेश राणेंना जातं असं म्हणत आमदार निलेश राणेंनी कौतुक केलं। तर सावंतवाडीतील बंडखोरी पालकमंत्री नितेश राणेंनी कमी केली असं केसरकर यांनी म्हटलं। कुठेही समन्वयामध्ये साहेब ह्या वेळेला कुठेही गालबोट लागलेलं नाही। त्याचं सर्व श्रेय सन्मान्य नितेश राणे यांना जातं। नितेश राणे इकडे पालकमंत्री आहेत, कुठे काय लागलं तरी ते कमी पडायला देणार नाहीत। विरोधकांकडे देण्यासारखं काहीच नाही, त्यांचे हात रिकामे आहेत। त्यांचे नेतेच सांगतात, उद्धवजी सांगतात माझ्याकडे द्यायला काय नाही, तर ह्यांच्याकडे काय असणार आहे? इकडे ह्यांच्याकडे साधे उमेदवार यांना सापडलेले नाहीत, उमेदवार विकण्याचं काम चालू आहे। पालकमंत्री महोदयांनी आणि राणे साहेबांनी जो वेळ आम्हाला दिला आणि ही महायुती घडवून आणली त्याचे परिणाम संपूर्ण जिल्ह्याने बघितलेले आहेत। परंतु तरी मी पालकमंत्री महोदयांचं कौतुक करतो की सगळ्यात जास्त बंडखोरी ही सावंतवाडी मतदारसंघात झालेली होती। त्या ठिकाणी तुम्ही स्वतः येताय, स्वतः मीटिंग लावताय आणि ती बंडखोरी दूर करण्याचा प्रयत्न करताय, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। तुम्ही आता जिल्ह्याकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांच्या भूमिकेमध्ये येताय, याच्याबद्दल मी मनापासून कौतुक करतो। तर झेडपी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे उद्या धाराशिवच्या दौऱ्यावरती असणार आहेत। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदे सभा घेणार असल्याची माहिती मिळाली। प्रचारासाठी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत। 12 वाजता त्यांची धाराशिव जिल्ह्यामध्ये बैठक मीटिंग झाल्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर सुद्धा ते जाणार आहेत आणि प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त जो निधी आहे तो निधी ह्या पालकमंत्री म्हणून मी देण्याचा कबूल केलेल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे शिवसेना भाजप महायुतीचे निवडून यायला हवे आणि ते विचार घेऊन ते या ठिकाणी उद्या येत आहेत। तर पनवेल महापालिकेमध्ये गटनोंदणीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। आज कोकण भवनामध्ये शेकाप आणि काँग्रेसच्या 13 नगरसेवकांनी गटनोंदणी केली, तर ठाकरेंच्या नगरसेवकांनी काल वेगळा गट नोंदवला। तर मवियामध्ये बिघाडी नाही, शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेचा नगरसेवक जिथं मशालच्या चिन्हावर निवडून आलेला असेल त्या ठिकाणी पक्षाची नोंदणी करायची, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट म्हणून नोंदणी करायची असा निर्णय झालेला आहे। अशी माहिती मी विचारणा केल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद गीते साहेबांनी दिली। तर भारताचं भवितव्य मजबूत करणारा करार काल रात्री पूर्ण झाला असं पियुष गोयल यांनी म्हटलंय। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रेड डील केली असं पियुष गोयल यांनी म्हटलंय। भारतानं आपल्या सर्व शेजारच्यांपेक्षा चांगला करार केल्याचं पियुष गोयल यांनी म्हटलंय। या ट्रेड डीलमध्ये दुग्ध व्यवसाय आणि शेतीसारख्या संवेदनशील क्षेत्राचं संरक्षण करण्यात आलं आहे असं देखील सांगण्यात आलंय। पियुष गोयल यांनी अमेरिकेसोबतच्या ट्रेड डील संदर्भात ही माहिती दिली। एक बहुत ही बढ़िया ट्रेड डील कई महीनों से इंतजार था, संपन्न किया है। गांव में रहने वाला युवा युवती ढेर सारे अवसर लाने वाला ट्रेड डील माननीय प्रधानमंत्री जी ने कल तय किया। भारत के जो सेंसिटिव सेक्टर्स हैं एग्रीकल्चर को लेके, डेयरी को लेके, उनको संरक्षित किया गया है।